इचलकरंजी महानगरपालिकेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे। भाजपने एकूण 43 जागांवर विजय मिळवला असून शिव-शाहू विकास आघाडीने 17 जागा जिंकल्या आहेत। शिवसेना शिंदे गटाला 3 जागा, उद्धव ठाकरे गटाला 1 जागा तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा 1 उमेदवार निवडून आला आहे। दरम्यान मतमोजणी प्रक्रियेदरम्यान निवडणूक विभागाच्या नियोजनाचा अभाव समोर आला। इचलकरंजी शहरातील पहिली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक अत्यंत चुरशीची ठरली। या निवडणुकीत 65 जागांसाठी एकूण 230 उमेदवार रिंगणात उतरले होते। काल पार पडलेल्या मतदान प्रक्रियेत शहरात 69.74% मतदान झाले। आज सकाळपासून राजीव गांधी भवन येथे मतमोजणीला सुरुवात झाली असून निकालाकडे सर्व उमेदवारांसह नागरिकांचे लक्ष लागून राहिले होते। अखेर मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला। भाजपने 43 जागांवर विजय मिळवला असून शिव-शाहू विकास आघाडीला 17 जागा मिळाल्या आहेत। शिवसेना शिंदे गटाला 3, शिवसेना उद्धव ठाकरे गटाला 1 तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा 1 उमेदवार निवडून आला आहे। मतमोजणी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। मात्र मतमोजणी प्रक्रियेत काही वेळा गोंधळाची स्थिती निर्माण झाली असून निवडणूक विभागाच्या भोंगळ कारभारावर उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली। निकाल जाहीर होताच शहरात विजयी जल्लोष पाहायला मिळाला। विजयी उमेदवारांनी गुलालाची उधळण करत आणि ढोल ताशांच्या गजरात आपापल्या प्रभागात विजयी रॅली काढून आनंदोत्सव साजरा केला। अनेक ठिकाणी समर्थकांनी फटाके फोडून जल्लोष केला। प्रभाग निहाय निकाल पाहता भाजपने अनेक प्रभागांत वर्चस्व सिद्ध केले। प्रभाग क्रमांक 6, 9 आणि 14 मध्ये भाजपचे संपूर्ण पॅनल निवडून आले। शिव-शाहू विकास आघाडीने काही प्रभागांत जोरदार लढत देत उल्लेखनीय यश मिळवले। शिवसेना शिंदे गटाला मर्यादित यश मिळाले असून उद्धव ठाकरे गटाला केवळ 1 जागेवर समाधान मानावे लागले। या निकालामुळे इचलकरंजीच्या राजकारणात मोठा बदल घडून आला असून आगामी काळात महापालिकेच्या सत्ता स्थापनेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। भाजपकडे स्पष्ट बहुमत असल्याने शहराच्या कारभारावर भाजपचे वर्चस्व राहणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे।